काय बाया, माणसाचा नेहमीचा तमाशा झालाय. आता काम संपलं म्हटलं झाट दिशी घरला यायला ना गवय. उशीर केला म्हणजे आता दारू पिऊनच येते. आलं वाटतं आता बघती यांच्याकडं. आलं का दारू? चक्कीत जाळच काढला बघ. तुझ्या चांगल्यासाठी आल तू तर पद्धतशीर प्रसाद दिला तुम्हाला. अरे मला वाटलं ही आहे ती, मला काही दिसलंच नाही र. बरं बोल की कशाला आलतास? ही बघ, कुंडली बघून सगळं सांगणार. कधी काय घडणार आहे ते सगळ्यात अगोदर मला कळणार. जन्म मृत्यू शुभ अशुभ तंत्र मंत्र सगळं कळणार. भविष्य सांगायला आलोय. ये मुंजा, ते तसलं मला काही सांगू नकस, मला नाही आवडत ती. कृष्णा सिंह कधी होणार ती पण कळणार. अरे मग ये की आतमध्ये. ये 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 लका. बस बस इथं सांग. हा सांग. हे बघा 2 मिनिटात दाखवतो. सांगा मूळ नाव, मूळ गाव, नवरस नाव, जन्मतारीख, जन्मवेळ लगेच सांगा. 1 मिनिट. हा ही बघ, तिचा जन्म श्रावण महिन्यातल्या 25 तारखेचा, साल 2000 आणि रात्री 9 वाजता वयसच ती पोटात दुखायला लागलं होतं बघ. अहो ती नका सांगू, वेळ सांगा. हा ये रात्री 11ची, गाव वाजर, नाव कृष्णा, नावरस नाव वर्षा. बस का आणखीन काय सांगू? बस बस. मुलीच्या षष्ठामध्ये मेषाचा मंगळ आहे आणि गुरुनी काहीतरी लफडा केलाय म्हणून मंगळ आडवा आलाय. आता ग बया, मग आता गृहदशा जरा फिरल्या बरं का, पण नेपच्यूनवर शनी महाराजांची नजर आहे. त्यामुळे कुणाचं काय पण बी नसलं तरी काही फरक पडत नाही. हा फरक पडत नाही ना का? थांबा, अति घाई संकटात नाही. आता काय झालं र? मुलीचा रवी वक्री झालाय. ओ वक्री म्हणजे? तो वाकडा झालाय. त्याला असा बरोबर सरळ करतो, असा फिट बसवतो ना. अरे मुंजा, ब्रेक लाव तुझ्या गाडीला. रवीचं काही गृह असतो वे, उगा तोंडाला येईल ते वरळतोय. अगं ती काय असायचं ते असू दे. हित आहे ती मी तुला सांगतो. ये मुंजा, ती येशी कधी होणार ती सांग. मग फाजी लांबड लावू नका. तीच तर बघतोय. आशा, आशा, काय जेवाय काय आहे ग? जेवायला हाय ना. उलटण हाय, लाटणं हाय, तांब्या हाय, साळूत हाय. काय खाणार बोला? काय चेष्टा करते आशा, मला भूक लागली, लवकर वाढ जेवायला. दारू ढोसून आलात ना का? हा किती सांगितलं दारू प्यायची नाही म्हणून. तुमचा रोजचाच फैलावा झालाय हा. मला बोलून बी काय उपयोग नाही म्हणा. मला सांगा, भाऊसाहेबांनी कृष्णाच्या क्लाससाठी पैसा दिला का तुम्ही काय बोललाच ना त्यांच्यावर? अहो बोला की काय झालं? आग नाही दिलं पैसे त्यांनी. नाही दिलं पैसा? थांबा बघती तुमच्याकडं. इकडे ये. काय रे मामा, किती खोटं बोलतोस? मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलं तुला भाऊसाहेबांकडे पैसे घेताना. कुठं गेले ते पैसे? काय झालं त्याचं? मामा ऐक, हे बघ आता एकदम शांत बस. मामी पुढं काय बी बोलू नको. एकदम शांत. काय? हा काय ग मामा, लय दुखती का कंबर? हा एवढं दुखतंय ना तरी माझ्या जाळ काढा काय कमी पडत नाही. पाठदिशी चालतं वाईट ना. एक काम दडत नाही तुमच्याच्यानं आणि मला माझ्या जाळ काढाय कमी करत नाही. हाला येत ना आधी. अगं पण मी काय खोटं बोलतोय? जेव्हा नाही दिलं पैसे म्हणतोय तर उगा मला जाच करायला जाऊ नको. जाच काय? आता दाखवते मी मला जाच कसा असतं. चला चला. काय बी झालं तरी उद्या कृष्णाच्या कलासच्या पैसे जमवल्याशिवाय घरात यायचं नाही. आता मी स्वतः जाऊन बोलते भाऊसाहेबांशी. तुमचं तुम्ही बघा काय ती.
झालं बोलस मग अशी? नाही नाही एकदम सरळ आहे. मामाची कुंडली उद्या बघू आपण. बघितलं का? बघितलं का? तुझ्या कथाच आहे का ना माझी पण अवस्था. कोणाचं म्हणून घ्यायचं म्या सांग की. यांना माहिती का माझ्या किती लोकांचा खर्च आहे ते. अरे आज तरी लय कमी पेले बघतो. येते का वास माझा? आज तू पण लय रगेलय तुझ्या मालकीने घेतस. तुला कुठलं माझी कदर तावा. सगळी एकसारखी असते रे. माझी पार अगदी झोप उडाली आहे बघ गुली. जीवाची पार घालमेल होया लागली आहे. या मुलाचा पहिल्यांदा ज्या मुलीशी विवाह होईल ती मुलगी अल्पायुषी ठरेल. होय ग, ते गुरुजी म्हणते ते समद खरं होईल. हा, आता किती खरं किती खोटं देवालाच माहिती. पर आता हे सगळं रायाला कसं सांगायचं? रंजे, तू नगच डोसक्याला एवढा ताप करून घेऊस. हे बघ, गुरुजी काय म्हणले ती, रायाची होणारी पहिली बायको अल्पायुषी असेल, दुसरी तर नाही नव. ते बी हायच ग. अगं पण हे बघ रंजे, तू आता फक्त एकच लक्षात ठेव, गुरुजींनी जी काय सांगितलंय त्यातलं रायाला काय कळता कामा नाही बघ. काय कळतं का म्हणे? ती पाय दुखत्यात यार रंजीच. तिला म्हणलं रायाला नको कळून देऊस. अय कशाने पाय दुखते तुझं? थांब मी दाबून देतो. अगं मला माहितीये मी पाय दाबलं की लगेच दुखायचा थांबतो. अरे नाही रे बाळा, जीवाला बरं वाटावं म्हणून सोडते. हा बर. गुरुजी काय म्हटले ग? मला कोण काय बोललंच नाही. अरे ते रंजे, हा ग पक्की त्याला किस्ती घाई झाली या. अजून समद हुयाचं जायचं तवरच सपान बघायला लागलाय. अरे राया, तू नग काळजी करूस. आंतरामधलं आणि तुझ्यामधलं अंतर लवकरच कमी होणार आहे. अगं काही एक काम करू, फोन करून बोलवूनच घेऊ तिला. हा, अगं तसं नाही मावशे. म्हणजे मला काय कळलंच नाही म्हणून विचारतोय. मला कळू देत तरी गुरुजी काय म्हटले. अरे जुळल्या त्या तुमच्या पत्रिका, गुण बी चांगलं जुळल्या ती. आणि गुरुजी म्हणल्या ती तुमचा संसार एकदम सुखाचा होणार आहे. आता फक्त चांगला मुहूर्त बघायचा आणि तारीख काढून घ्यायची. म्हणजे तारीख काढली नाही अजून? म्हणजे तुला पाकच कडणीपणा झालाय म्हण की. अगं नाही तसं नाही. मी येतो फ्रेश होऊन. हा, काळजी घ्या. हा, कशाला का खोटं बोललीस? सरळ सांगायचं नव. उद्या त्याला बाहेर न कळलं तर लई अवघड होईल. लई राग येईल त्याला. हे बघ, आपण ती येळच येऊन द्यायची नाही. तू नग एवढा विचार करूस. समद नीट होईल. कस्त रायाच्या मनात आता दुसरी कुठली पोरगी भराय नको म्हणजे झालं. सोबन, सगळ्यात पहिले पतपेढी चलन. मग कृष्णा, तू कशी आहेस? झालं हिच्या क्लासचं ऍडमिशन? अरे बोल की, ऍडमिशन घेतलंस की नाही? काल दिलेलं पैसे भरलंस नव? अरे लाजाय काय झालं? बर बाबा, असं समज आम्ही तुला पैसे कर्ज म्हणून दिलं आणि दर महिन्याला त्या पगारातून कापून घेऊ. पण या पोरीचं शिक्षण पूर्ण व्हायलाच पाहिजे. काय भाऊसाहेब, आपण आत्ता असं नग करायला, म्हणजे मामाच्या पगारातनं नग पैसे कापायला. मला काय म्हणायचंय, तुम्ही माझ्या शिक्षणासाठी कर्ज दिलंय ना, तर मग मीच फेडते की. अजून किती दिवस मामा मामीवर भार टाकायचा? म्हणजे मला असं वाटतं की माझ्या शिक्षणाचा खर्च मीच करायला हवा. बघा, मी कमवून शिकायला तयार आहे, माझी तेवढी बी तयारी आहे. भाऊसाहेब, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर मी तुमच्या हळदीच्या कारखान्यावर काम करू का? वा, किती समजूतदार आहेस ग पोरी तू.
तुझ्यासारखी पोरगी लाखात एक. तू ज्या घरात जाशील ना त्या घराचं सोनच होणार. आता तू टाकलेला शब्द आम्ही काही डावलू शकत नाही. तू म्हणते म्हणून आजपासून कारखान्यावर जा आणि हिशेबाचं काम हातात घे. खुश? चला सोपनराव, गाडी काढा, पतपेढीत जाऊ पहिले. ए कृष्णा, इकडे कुठे कारखान्यावर? हळद पाहिजे होती का? अगं मग आम्हाला फोन करून सांगायचं, घरपोच झाली असते की. अहो नाही, मला भाऊसाहेबांनीच इथं पाठवलंय. आजपासून मी इथली सगळी हिशोबाची कामं बघणार आहे. बेसच झालं बघ हे. बाकी तुमची तब्येत कशी आहे? हे काय ठणठणीत, मला काय दाढ भरली तवा का ग? अहो सहजच विचारलं. बरं मला सांगा ना, राया कुठे? दाखलं मालक आहे ती का ऑफिस मध्ये? ऑफिस? तुला कसं माहित असेल ऑफिस? चल दाखवतो मी. कृष्णा, हा कारखाना 5 एकर मध्ये रोजची 250 माणसं काम करतात. वेगवेगळं विभाग आहे तिथं, हे दाखवतो. कसं असतंय कृष्णा, शेतातनं हळद काढली का ना की तिथं शिजवायची. मग आम्ही बॉयलर पाठवून देतो, तिथं हळद शिजवतो. शिजवली की तिथंच वाळवायची आणि वाळवली का ना हळद की इथं येते. हे जे ड्रम दिसत का ना, हे दाखवतो तुला. कृष्णा, हे जे ड्रम दिसत ना, यात हळकुंड पॉलिश केलं जातं बघ. कसं आहे हे पॉलिश झालं का नाही की इथं साफसफाई करतात बायका. बघ ये दाखवतो तुला. हा बघ, साफसफाई चालली आहे. हे साफसफाई झाली की मग हळकुंड लिफ्ट मध्ये टाकायचं. चल तुला लिफ्ट दाखवतो. ये कृष्णा, ह्यो शेवटचा टप्पा बघ. हे जे दिसते का नाही, हे लिफ्ट. म्हणजे ह्याच्यात हळकुंड पडलं की पिठासारखी बारीक जार हळद तयार होते बघ. लई मोठी प्रोसेस आहे र. काय म्हणलं लई वेळ लागतो याला. साधं सोपं काम आहे वय. ध्यान ठेवून काम करायला लागतंय. यंत्रावर जरी होत असलं ना तरी माणसानं लक्ष ठेवून काम करायला लागतंय. खरंय. दादा, हा. ऑफिस? अरे विसरलोच मी. चल, दाखल्या मालकाचं ऑफिस तिथंच आहे. कृष्णा, हे बघ, हे दाखल्या मालकांचं ऑफिस. ऑफिस मध्ये आहे ते, भेटून घे. थँक्यू. असू दे. शेखऱ्या, मी आत येऊ का? काय काम आहे? काय करतेस इकडे तू? कामासाठी. म्हणजे मी तर काम करायला आलीये. कारखान्यात जागा निघाल्यात काय? नाही. मग हे काय करते इकडं? तू काय पेपरात जाहिरात बिरात दिली काय? काय याड लागले मला. शिबाया काय करते इकडं? हे तुला काय सपान बिपान पडलंय का चळ भरल्या? मला भाऊसाहेबांनी पाठवलंय. काय? मी म्हंटल मला भाऊसाहेबांनी पाठवलंय. पप्या, हिला ही अडबीड लागले का? म्हणजे कुठल्या बी कामाला भाऊसाहेबांचं लेबल लावून मोकळं व्हायचं का? पप्या, काय काय लोकांना असं वाटतं की भाऊसाहेबांचं नाव लावलं की चटकन काम होतंय. भाऊसाहेबांनी पाठवलंय. हॅलो, हा भाऊ, ते कृष्णाला अहो नाही, पण ते हा बर ठीक आहे. तू 2 मिनिट बाहेर बसतेस का? मी बोलवतो तुला. चालेल. पप्पा, भाऊसाहेबांनीच पाठवले तिला. मला काय बोलता बी नाही त्यांच्या समोर. आता काय करायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय सांग की. एक काम कर, तिचा इंटरव्ह्यू घे आणि तिला असले अवघड प्रश्न विचार ना. तिच्या शिट टाईट झाल्या पाहिजेत. आज तिचं डोकंच काम करायचं बंद झालं पाहिजे. पप्या, काय भारी आयडिया दिली रे तू. एकच नंबर. आता तिला इंगा दाखवतो. आता तिला कळल
हलक्यात कामच नसते आपलं. या आले. बसा. हा. मला सांगा तुमचं 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 गाव कुठलं? मच्छरले झाले तर. अहो मग फाईल ना कशाला मारताय? फाईल घाण होईल की. ओके. ते जाऊ द्या. मी विचारत होतो तुमचं शिक्षण काय झालंय? मी आता कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय आणि चार्टर्ड अकाउंटसाठी तयारी करते. मग ते सीए का काय करत होते त्याचं काय झालं? हा, मी त्याचा शॉर्ट फॉर्म सांगितला. काय सांगितलं? चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सीए. हा, चांगलंय चांगलंय, एक नंबर, मस्त. पण हा, पुढचा प्रश्न. बाहेर वातावरण कसं आहे? काय? पेन कुठं पडलं? हा हा, सापडलं सापडलं सापडलं. राया, तुला मला प्रश्न विचारायचे असतील तर मीच सजेस्ट करू का? नको नको. नाही म्हणजे मला अकाउंटिंग बद्दल, कॉस्टिंग बद्दल प्रश्न विचार ना. हा बरोबर, अकाउंटिंग. मला सांग, आपण शेतकऱ्याकडनं हळद विकत घेतली, हे तू हिशोबाच्या वहीमध्ये कसं लिहिणार? हा म्हणजे जर आपल्याला रॉ मटेरियल क्रेडिट मध्ये घ्यायचं असेल ना, तर परचेस अकाउंट डेबिट टू पेएबल अकाउंट क्रेडिट. हा हा हा, ओके ओके. काय क्रेडिट डेबिट बोलायला लागली, मला काय कळणार नाही त्यातलं. आणि हळदीचं काय बोललीच नाही, मग कसं कळणार की खरं बोलली का खोटं बोलली? तिला कारखान्याबद्दल विचार की काहीतरी. हा हा. मला सांगा, हळदीच्या हळकुंडापासून पावडर कशी तयार करायची? बर. हळद काढल्यानंतर ती शेतकऱ्याच्या शेतातच बॉयलर मध्ये शिजवली जाते. शिजवल्यानंतर ती तिथंच वाळवली जाते. वाळवल्यानंतर तिला कारखान्यात नेतात. कारखान्यात नेल्यानंतर तिचं ड्रम मध्ये पॉलिशिंग होतं आणि पॉलिशिंग झालं की कारखान्यातल्याच बायका ते साफ करतात. साफ केल्यानंतर ती समधी हळद लिफ्ट मध्ये टाकली जाते. ती टाकल्यानंतर लिफ्ट मध्ये तिची व्यवस्थित प्रोसेस होते आणि प्रोसेस झाल्यानंतर हळकुंडाची पावडर होती. ओके ओके. ही ही हे पाठवायचं का आपल्याला? ही हिला कारखान्याबद्दल सगळंच माहिती कर. अरे पण तिला हळदीच्या धंद्याबद्दल विचार की. हा हा, ही फाईल पुढे पाठवून दे. हा 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 हा. पुढचा प्रश्न. मला सांग, हळदीच्या धंद्याबद्दल तुला काय काय माहितीये? भारत हा हळद पिकवणारा प्रमुख देश आहे. हळद उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. आपल्या महाराष्ट्रात सातारा सांगली जिल्ह्यामध्ये हळदीच्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न केले जाते. हळद पिकाचा कालावधी 8 ते 9 महिन्यांचा असतो. हळद लागवडीत काही ठिकाणी पारंपरिक तर काही ठिकाणी सुधारित पद्धतीचा वापर केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदीपासून तेल आणि काही औषधांची निर्मिती केली जाते. सातारा जिल्ह्यात सुरुवातीला हळदीचे कारखाने कमी होते, म्हणून 1980 साली भाऊसाहेबांनी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन 20 गुंठाचा हळदीचा कारखाना इथं सुरू केला. याच्या आता 5 शाखा आहेत. सध्याचा कारखाना 5 एकरमध्ये. लगभग 250 कामगार इथं काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या कारखान्यातली हळद 21 राज्यात जाते आणि लवकरच आपल्या कारखान्यातून परदेशात हळद पाठवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या सॉरी, उद्यापासून कामावर या. थँक्यू सो मच. यार तुझं काय डोकं पिकं फिरलं? तिला कशाला ठेवतोय कामावर? अरे मेंदवाच्या चिंध्या केल्या परत तिने. ही प्रकरण तुला लय माग जाणार आहे. ही पोरगी दिसते तशी नाही, लय वाईट आहे.
ए कृष्णा, काय झालं? उद्यापासून काम यायला सांगितलंय. बेस झालं बघ. भाऊसाहेबांनी काहीतरी विचार करून तुला पाठवलं असणार आहे. चल सोडतो तुला, म्हणजे आम्हाला नोकरीचं बेड खायला भेटणार. मदन दादा, अहो ती एलिव्हेटरची वायर तुटली, लवकर या. येतो मी. पप्या, अरे भाऊसाहेबांनी पाठवली म्हणून, नाही तर कामावर ठेवली नसती तिला. आर्थिकाला शानी येत आता कामावर लागली म्हणून गावभर पेड वाटत फिरल ती. आणि पहिला पेढा ती भाऊसाहेबांनाच देणार. आणि पेढा देताना जर तिने सांगितलं की मी तिचा इंटरव्ह्यू घेतलाय, तर भाऊसाहेब माझा वेगळाच इंटरव्ह्यू घेतील. मला गेलं पाहिजे. अरे कुठं चाललाय तू? अरे मला जाऊ दे, तिला गोड बोलून पट्टी पाडायला पाहिजे. अरे राया, ए कृष्णा, ए कृष्णा, अगं थांब की. नोकरी लागली म्हणून आता गावभर पेढा वाटत बसू नको. का र? अरे उलट आज आनंदाची बातमी आहे आणि तू म्हणतो पेड वाटू नको. आज तर उलट पेड वाटलं पाहिजे. तुला हौस आहे तर वाट, पण बंगल्यावर काय जाऊ नको बघ. नाही म्हणजे मला भाऊसाहेबांमुळे काम मिळाले, उलट आज त्यांना पेड वाटलं पाहिजे. ये थांब. तेच अगं थांब की. तेच करू नको सांगतोय मी तुला. असं कसं र? असं कसं त्यांना नको सांगू म्हणतोय? एवढ्या अवघड अवघड प्रश्नांची उत्तर देऊन मी इंटरव्ह्यू पास झाली. त्यांनी तुला न सांगता तू मुद्दाम माझा इंटरव्ह्यू घेऊन मग मला कामावर ठेवलं. हे त्यांना कळायला पाहिजे की नाही? मला माहितीये तू मुद्दाम करतेस म्हणून. काय मिळतं तुला असलं करून? मुद्दाम कुठं केलं मी? मी तर खरं खरं बोलते. तू बोलतो म्हणून मी खोटं बोलू का त्यांच्याशी? हे बघ, तुला नोकरी लागली म्हणून अख्ख्या गावाला मी पेढा वाटतो, पण भाऊसाहेबांनी ह्या सगळ्यातलं काय सांगू नको. दाखले मालक, दाखले मालक, मदन वरनं खाली पडलाय, त्याला अटॅक आलाय. मदन उठ ना. मदन, ए मदन, ए मदन, उठ ना. ए मदन, मदन. मदन, अरे उठ ना मदन. ए मदन, ए मदन, मदन, ए उठ. ए मदन, ए उठ ना. ए मदन. ए यार पाणी घेऊन ये कोणीतरी. मदन, डॉक्टरला फोन लाव. मदन, मालक, उठ. मालक, मदन गेला आपला. मदन, उठ. मदन, मदन उठ.